ते वाल्या बॉल घेऊन जाय आपला एक चॉईस करा एडान की हाँ ते आप पहले चॉईस करून देता पहिलं संघाला पहिलं गेलो पहिल्या षटकातील पहिला चेंडू चेंडूला पाठवलाय खडकाळी सीमारेषा पार 4 धावेसाठी ज्यासाठी पाडा ओळखला जातोय त्याच पद्धतीची सुरुवात करतोय पहिल्याच चेंडूवरती एक देखणा आणि आक्रमक फटका खेळतोय चेंडूला पाठवतोय सीमारेषा पार 4 यांच्या टीम मध्ये 2 रेकॉर्डिंग होते तर काय ताण सकाळची ताणाची होती बरं आणि 2 पहिल्या चेंडूवरती 4 धावा पुढचा चेंडू तुमची एक झाली पुन्हा एकदा कुठं चेंडू बिलू आहे चेंडू गेल्यावर बाउन्स सीमारेषा पार काय करी चौकार सीमा जातो चेंडू जातो सीमा पार 4 धावेसाठी पांडाच्या बॅट मधले तर सलगचा दुसरा चौकार पांडामध्ये या ठिकाणी आक्रमक सुरुवात करतोय आपल्या स्कायलाईन संघासाठी फिरली तुमची बॅट आधी फिरली मगाशी बॅट आधी फिरली 2 चेंडूवरती 2 फटके दोन्ही चेंडू सीमा पार 4 धावेसाठी पुढचा चेंडू खेळण्यासाठी बॉलवर पांडा पुढे मार्कवरती मात्र विशाल बॅट जरा गेला पुढचा चेंडू यावेळेस मात्र सर्वात झाडाच्या पलीकडे सीमा पार खडखडीत षटकार छत्रपतींचा छावा पांडाच्या बॅट लावून येत आहे खडखडीत 6 धावा अतिशय सुंदर आणि देखणा फटका ज्या फटक्याने सर्व प्रेक्षकांचं पारण पेरलं चेंडूला पाठवलं सरळ झाडाच्या पलीकडे सीमारेषा पार खडखडीत षटकार 3 चेंडू 14 धावा आक्रमक सुरुवात पांडा यांच्याकडून स्कायलाईन संघाचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती विशाल स्लोअर पद्धतीचा चेंडू हलका हाताने खेळून काढला यावेळेस मात्र थोडस कमबॅक करतोय तो विशाल शेरदिल संघासाठी सलगचे 3 चेंडू सीमा पार गेल्यानंतर मात्र पुढचा चेंडू डाव टाकण्यात यश मिळतंय विशालला सॉरी विवेकला विवेक यांचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र लांबांच्या दिशेने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक येतोय राकेश एका धावेवरती समाधान मानावं लागतंय धावसंख्या पोहोचते 15 पहिलं षटक प्रगतीपथावर असताना स्ट्राईकवरती पोहोचतोय चार्जिंग सुशांत तर काय म्हणून बॉम्ब उठाले पहिल्यांदा नेट विवेक यांचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी तुमच्याकडे झाली ती विवेक सुशांत चार्जिंग करायला गेलो उद्या करूया तुमचं लाईव्ह ऑफसाईडच्या दिशेने त्याने खेळून काढला चेंडू गेला डिक्लेरेशन झोन मधून आता आज ह्या टीमचं झालं उद्या ह्या टीमचं नाही 1 धावेसाठी प्रत्येक टीमच्या रोज 2 आहे काय आता ताण्याची टीमचं झाले रेकॉर्डिंग झाले तानाजी ह्यांची सकाळी होती का नाही आता हे कोणाचे शिर्दीला आणि स्कायलाईन शिर्दीला 16 52 विन आहे का 51 आहे 52 विन आहे आमच्या वक्तला का आम्हाला असली पीच खेळायला मिळालं ना आयुष्यात तर काय खेळायच्या वक्तात राहिले ना पायाचे आहे पडले आवाज नाही पीज असले त्याच्या मायला काय काय दगडात आपण खेळतो दगडातच पी घेऊन मारतो पीजला मारायला नेट तिथे बघून नेट गावात प्रॅक्टिस करूया पहिला चेंडू प्रकाश यांचा यावेळेस मात्र स्ट्रेटच्या दिशेने सोडवला चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार बिचारा पाहिजे चौकार सोडणारा पाहिजे 4 धावेसाठी हा आहे पांडा एकदा का बॅटला बॉल लागला की तो थांबायचं नाव घेत नाही पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय यावेळेस मात्र
एक चेंडू टाकून कमबॅक करतोय तो प्रकाश. चेंडू जातो डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. आपण खेळायचो पांडवाचं खेळायला बघत पुढचा चेंडू प्रकाश यांचा पांडासाठी पुन्हा एकदा सरळ हाताने खेळ करणार. चेंडू गेलाय सरळ स्टेटच्या दिशेने सीमारेषा पार. खणखणीत चौकार 4 धावेसाठी. एवढ्या पोरांच्या तवा रशिया बघा जितक्या वेगाने चेंडू टाकला जातोय तितक्या त्याच्यापेक्षा दुप्पट वेगाने चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवतोय तो रशिया पांडा. पुढचा चेंडू प्रकाश यांचा. प्रकाश टू पांडा. यावेळेस मात्र पंचांचे हात पाय लावले जात आहेत. वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 3 बाद 26. दुसरं षटक प्रगतीपथावर असतात. पुन्हा एकदा जोरदार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पहा. कटाय याला म्हटलं जातं खेळाडू जो चेंडूचा देश पंचांना समजला नाही मात्र पांडाने स्वयं घोषित केलं की हा चेंडू माझ्या बॅटची कडा घेऊन गेलेला आहे त्यामुळे मी बाद आहे आणि मी मैदानावरती थांबणार नाही. अशा पद्धतीने क्रिकेटचा केला जाणारा सन्मान देखील आपल्याला याच खेळामध्ये क्रिकेटमध्येच पाहायला मिळतो. आणि खरं तर अशा खेळाडूंची गरज या खेळासाठी. पाना कमबॅक करतोय. आता कोणा बघा शेअर टीमची झाली रेकॉर्डिंग बरोबर. आता किती तुमची टीमची राहिली बरोबर का आणि कुठल्या टीमची राहिली. तुमच्या टीमची राहिली पूर्ण. तुमची टीम तुमची कोणी मॅच पडते बघ त्या दिवशी तुमची आता आहे का नाही अकडेच होणार ना तुमची टीम मॅचची उद्या बरोबर. पुढचा चेंडू बालासाठी. यावेळेस मात्र पाहूया झेल सुटतोय गणेश यांच्याकडून. आपलं किती शिवाय असते असं काय सोडली हां विनय बिहाने केलं तर आपलं धरत आपल्या सगळ्यांच्या गावात होते कुठल्याशी आपण खेळ असणार मैदानात एवढी चॅलेंज होत. पायात काय देत यावेळी रोजगाराचा प्रयत्न केला प्रकाश चेंडू खाली आला. खाली चेंडूच्या अगोदर प्रकार खाली पडला मात्र चेंडूला काही जोडलं नाही. अतिशय सुरेख आजच्या दिवसातील कॅच ऑफ द मॅन म्हणून घोषित केलं जाते ते प्रकाश याला. अतिशय सुरेख झेल खाली पडायच्या अगोदर प्रकाश खाली पडला मात्र चेंडूला अलगद आपल्या हातामध्ये त्याने कवेत घेतलं आणि कधी या ठिकाणी पास झाला तो बालाजी. दुसरा धक्का बसतोय तो काय नाही संघाला 27 धावसंख्येवर. फक्त 2च विकेट यामध्ये. सतीश पाटील कुठं आहे तुला गेलाय रुसून गेला रुसून गेला त्याने काय म्हटलं की ऋषाला विनय वाळले सांग पण सकाळी जरा हे होतं 30 विकेट सकाळी जरा हे होतं पण वाळले सांग तसं आपल्या वगैरे ह्याच्यापेक्षा बाजू स्टेजवर खेळ तुम्हाला राव ह्या स्टेजवर खेळायला नाही कसले. अभि सावंत यांच्याकडून या कॅचसाठी 100 रुपयांचं पारितोषिक येते प्रकाश याला. आजच्या दिवसातील कॅच ऑफ द मॅन प्रकाश. या कॅचसाठी प्रकाश याला 101 रुपयांचं बक्षीस येते. अभि सावंत यांच्याकडून प्रकाश यांनी त्यांना ऑनलाईन साठी नंबर द्यायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती येतोय तो विवेक. पहिलं षटक थोडंसं महागडं खर्च केल्यानंतर दुसरं षटक घेऊन संघासाठीचं तिसरं वैयक्तिक दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय तो विवेक. ट्रायवरती करतोय सुशांत. पहिलाच चेंडू पाहूया. हलक्या हाताने खेळ काढलेला चेंडू खेळायला आवडायचं 6 गेला. खेळ होणं गरजेचं होतं. 6 बॉल खेळ सुटतोय.
सुशांतला या ठिकाणी जीवदान अजय मी मिळते. सुटल्याला तुम्ही घेतलं नाही सर घेतले की नाही घेतले नाही नाही हल्ली अतिशय साधा सरळ सोपा घेतले खेळ हो. आणि एक अवघड सोपा खेळ अवघड करून घेतला तो प्रकाशने आजच्या दिवसातील. आता तो ओढून मार म्हणा सुपर खेळ प्रकाश यांच्या नावावरती जातोय. या ठिकाणी पिंटू पाटील यांच्याकडून लाईव्ह प्रेक्षेपण आहे. हा खेळ तुम्ही जर का खरोखरच युट्यूबला टाकला तर कमीत कमी 10,000च्या वरती सबस्क्रायबर आपल्याला मिळतील असा हा खेळ. अतिशय सुरेख कॉमेडी खेळ. सुरेख गोलंदाजी निर्धाव चेंडू टाकला जातोय तो विवेक याच्याकडून. विवेक कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. अतिशय सुरेख गोलंदाजी होते. मान की आता उजवी कडले काय चला पुढचा चेंडू विवेक यांचा यावेळी पकडण्याचा प्रयत्न केला. पाहूया प्रकाश पुन्हा एकदा घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. झेल सुटलाय. यावेळी प्रकाश तू पडला नाही त्यामुळे झेल झाला नाही. कदाचित जर का तू अगोदर चेंडूच्या पडला असतास तर पुन्हा एकदा झेल झाला असता. मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा जीवदान मिळतंय ते सुशांत याला. या षटकामध्ये सलग दुसरं जीवदान मिळते सुशांतला. पाहूया सुशांत हा सामना संपवून आपल्या संघासाठी विजय मिळवून देतोय का ते. यावेळी एक लेजंड खेळाडू वय वर्ष 48 घनश्याम भांडवले उर्फ भाव्या स्ट्राईक वरती खेळतोय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय विवेक. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. अनुभवाचा पांढरा बाहेर गेलेला महागात पडते खजिना असलेला खेळाडू सामान्य परत आवडलेला या ठिकाणी स्ट्राईकवरती खेळतोय. त्यामुळे खरं करत पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय तो विवेक. पुढचा चेंडू यावेळेस गेटच्या दिशेने खेळून काढला. एक धाव पूर्ण. पाहूया एम एस चालाय का बंद आहे चालू वर टायमिंग पडते वर मला टायमिंगच कडे दिसत चालू आहे लाईव्ह धाव संख्या पोहोचते लाईव्ह आहे 30. चालू आहे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 बाद 30. 18 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. चला पंच बॅकलॅगचा अपील होईल. वाद निर्माण होतील अशी परिस्थिती आणू नका. चला 3 षटक आपण लवकरात संपवायचे आहेत. चला गोलंदाज या गोलंदाजी मार्गवरती. चला आपण चला गोलंदाज हे की बाबा म्हणा काय सूर्य आहे वाटतं हलके हाला बाबा सुरेश. चला गोलंदाजी मार्गवरती. आय किती पंच फर्स्ट वॉर्निंग द्या कॅप्टनला. चला पुढचा चेंडू सुरेश तो घनश्याम पॉईंटच्या डोक्यावर पाहूया गोट्या करून खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषा पार खटखटीत चौकार. 4 धावेसाठी. कॅचवर आहे 4 आहे तो अगोदरच सीमारेषेच्या बाहेर गेला गोट्या. ए कॅचवर गोट्या गोट्या येऊ का नको थांबू का जाऊ काय करूया विचारा. खेळ सुटतोय. सुरेश यांचा पुढचा मारले की नाही मारले काय नायकदा डेड बॉल डेड बॉल. एक लेजंड खेळाडू काय बॉल झाला स्ट्राईकवरती असल्यानंतर मात्र थोडंसं प्रेशर आहे होतं.
आणि त्याचा फायदा या ठिकाणी घनश्याम उचलतोय आपल्या संघासाठी. सुरेश यांचा पुढचा चेंडू ऑफसाईड जोरात मारत नाही. भाव्यासाठी पहिल्याच चेंडूवरती ऑफसाईडला बॉल केला पाहिजे माहिती पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूवरती मारेशीच्या पार पाठवल्यानंतर पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा चान्स बोलवला आहे. पुन्हा चेंडू गेला वन बाउन्स सीमारेच्या पार. कधी चौकार 4 धावेसाठी. 40 पाहिजे होता तवा 12 बॉल ते वेळेला असं मारलं मी होतो खाली. 2 चेंडूवरती 2 चौकार. एक विजयाच्या आशा पल्लवित करतोय. पुढचा चेंडू पाहूया. आजच्या दिवसातील सलगचे 3 चौकार घनश्याम यांच्या नावी करतात का ते. पुढचा चेंडू स्टेटच्या झेंडूला आहे. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेवरती समाधान. धावसंख्या पोहोचते ती 39. 2-3 रुपये आपण 4 आहे 4 ते बघा. अहो मला लई बिल जायला 4 मागच्या वेळी पण 4 होते. हा भाऊ मग आपल्याला एवढं म्हणजे बरं. पुढचा चेंडू सुशांत. यावेळेस मात्र तोड पद्धतीचा चेंडू शरीराचा वेग घेऊन चेंडू जातो डिक्लेरेशन झोन मध्ये. एका धावसंख्येत बद्दल धावसंख्या पोहोचते ती 40. 2 बाद 40. सिंगल काढून खेळवायचं. सुशांत मात्र या ठिकाणी आपल्याला तात्परत खेळताना दिसतोय. सलामी आलेला फलंदाज मात्र एकही बॉल तो मिडल करू शकलेला नाही. अतिशय सुरेख गोलंदाजी केली जाते सुरेश यांच्याकडून. पुढचा चेंडू यावेळेस मात्र उंच बोलवलाय. पाहूया चेंडू खाली येतोय संजय आणि या ठिकाणी झेड बाद होतोय तो सुशांत. मी याच्या अगोदर म्हटलं होतं की सुशांत या ठिकाणी मिडल करून एक तर बॅटची करा घेऊन जात होता. सुरेख झेड जिंकला गेला. बघा की कॅच झालेलं तू तिकडं पळत आले. असं जरा फिरवलं असतं. यानंतर मात्र मार्गाव स्पोर्ट्सचा एक चला के बाद फलंदाज फिरवायचं जरा. इस्माईल वालेकर स्ट्राईक वरती येतोय. आता बघ दिसतो बाबा पाहूया इस्माईल या षटकामध्ये सामना संपवतोय का. तू होता ती बघा की किती बॉल किती 40 झालाय. टीटी किती बॉल किती सांगा. 13 चेंडू 12 धावांची आवश्यकता. 13-12 कुठे बघा 13 ना मेरा ये मैच है किसी का. दिसतो का देखेंगे यहाँ 13 बॉल. इकडे बघा पुढचा चेंडू पहिल्याच चेंडूवरती सॉरी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला पाठवले सीमारेच्या पार. खटकरी चौकार 4 धावेसाठी. षटक संपतंय. 12 चेंडू 8 धावा. 8 धावा. 13 बॉल 12 पाहिजे होता. 8 धावांची आवश्यकता. 12 हे लाल टिंबर असतो प्लेट 12-8 कुठे आहे पूर्ण चालते इकडे गोलंदाज या डिले करू नका. आला का बघा आता नाही येऊन तर अजून आपल्याला अजून आलेलं नाही लवकर 12 चेंडू टाकून असतात तिरका करून गेला बरं. ही बटनावा नाही हो. आता ही बघा खेळायला बघा दिसतो का बघा. कदाचित आता ही फिरल्यामुळे पब्लिक धावा की प्रदीप आणि प्रकाश यांचे जर का झेल झाले असते तर का सामन्याचं चित्र काही आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं. ते 2 खेळ सुटले जीवन आले आणि या ठिकाणी परिस्थिती येऊन पोहोचले की 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता स्कायनाईट संघाला हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्गावरती येतो तो प्रकाश. स्ट्राईकवरती खेळतो तो भाव्या. एक अनुभवी लेजंड खेळाडू. पुढचा चेंडू पहिलाच चेंडू सुरेख चेंडू आणि या ठिकाणी क्लीन बोल्ड होतोय तो घनश्याम उर्फ भाव्या. सुरेख फलंदाजी करून टाळण्यामध्ये परततोय. आपल्या संघाला सुस्थितीत नेऊन पोहोचवलंय आणि यावेळेस मात्र एक तेज तरार चेंडू त्याला निस्सार समजला नाही.
चेंडू सरळ इष्टावरती जाऊन आदळला आणि त्रिपळाची मध्ये परत करेल तो घनश्याम भांडवले वय वर्ष 48 एक लेजंड खेळाडू या वयात देखील क्रिकेट खेळलं जाऊ शकतं फक्त त्याची आवड असणं गरजेचं असतं मित्रांनो आणि त्याचं हे उदाहरण पारगाव गावच्या युवा पिढीनं आदर्श घ्यावा असा हा खेळाडू आज मैदानामध्ये खेळतोय वय वर्ष 48 असताना यानंतर मात्र अजिंक्य जाधव लेफ्ट हँड बॅट्समॅन प्रकाश यांचा पुढचा चेंडू पहिल्याच चेंडूवरती हल्ला चढवलाय चेंडूला पाठवलाय आणखी षटकार 6 धावेसाठी तलवारीसारखी बॅट होती तलवारीसारखी पहिल्याच चेंडूवरती जणू काय बॉलला फोडायचा आहे असा फटका मारला चेंडूला पाठवलं सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पार खणखणीत षटकार 6 धावेसाठी आपल्या गोलंदाजीची करामत दाखवल्यानंतर मात्र फलंदाजी देखील करामत दाखवते प्रकाश प्रकाशांचा यावेळेस माझा पुन्हा एकदा जोरदार हल्ला करण्याचा प्रयत्न केला एक धाव पूर्ण केल्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा पूर्ण सामना जिंकतोय तो काय नाही संघ विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाला बेस्ट ऑफ लक उद्या सामन्याला सुरुवात होईल पहिला सामना असेल बाळूमामा विरुद्ध शरद असोसिएट या दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचना असेल आपण 9 वाजता मैदानावरती हजर राहायचं आहे अशा पद्धतीने पारगाव प्रीमियर लीगचा आजचा हा उद्घाटन दिवस पहिला दिवस परवा दुसरे या ठिकाणी समाप्त होतो भेटूया उद्या सकाळी 9 वाजता पुन्हा पडील याच मैदानावरती